श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. बघा मित्र मैत्रिणींनो, आपल्या हिंदू धर्मामध्ये आषाढी एकादशीला खास विशेष अनन्यसाधारण महत्व दिलं जातं. सर्व एकादशीमध्ये सर्वात श्रेष्ठ आणि तितकीच महत्वाची प्रभावशाली ही देवशयनी एकादशी म्हणून ओळखली जाते. देवशयनी एकादशी म्हणून ओळखली जाते बघा. आणि यंदा ही आषाढी एकादशी देवशयनी एकादशी जी आहे तर ती 2026 मध्ये 25 जुलैच्या दिवशी आषाढी एकादशी आलेली आहे. तर ही एकादशी तिथी भगवान श्रीहरी विष्णू देवांना आणि पांडुरंगांना समर्पित असते. या आषाढी एकादशी नंतर बघा चातुर्मास जो आहे ना तर तो सुरू होतो आणि या 4 महिने बघा भगवान श्रीहरी विष्णुदेव योग निद्रेमध्ये अग्निद्रेसाठी क्षीरसागरामध्ये जात असतात बघा. संपूर्ण पृथ्वीचा जो कारभार आहे किंवा पालन पोषण आहे तर ते भगवान देवादिदेव महादेव आणि इतर देवी देवतांकडे सोपवलं गेलं असतं. आणि 4 महिन्यानंतर म्हणजेच काय तर कार्तिक एकादशीच्या दिवशी भगवान श्रीहरी विष्णुदेव हे योग निद्रेतून जागे होऊन बाहेर येतात आणि आषाढी एकादशी भगवान श्रीहरी विष्णुदेवांना समर्पित असल्यामुळे या एकादशीला बरेच जण बघा आपल्या इच्छा ज्या आहेत तर त्या पूर्ण करण्यासाठी किंवा इतर कोणत्याही काम आपलं जे आहे रखडलेलं असेल ते मार्गी लागत नसेल, कामामध्ये सतत अडीअडचणी अडथळे येत असतील तर आपल्या घरातील सर्व अडचणी दूर व्हाव्या, आपले सर्व सर्व पाप कर्मातून मुक्तता मिळावी यासाठी या आषाढी एकादशीचं व्रत जे आहे तर ते करत असतात. आणि पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीच्या दिवशी सर्व भाविक भक्त वारकरी जे आहेत तर ते एकत्र येत असतात. पंढरीची वारी जी आहे तर ती बरेच जण पायी वारी करतात. असं महत्व या आषाढी एकादशीला देवशयनी एकादशीला प्राप्त झालेलं आहे. आणि या आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला फक्त एका ठिकाणी एक तुळशीचं पान जे आहे ना तर ते आवर्जून ठेवायचं आहे. यामुळे काय होईल तर आपल्या घरातील सर्व ज्या काही अडीअडचणी आहेत, दुःख आहे, गरिबी आहे, संकटे आहे, विघ्न आहेत तर त्या समस्या ज्या आहेत तर त्या नक्कीच हळूहळू करत दूर होतील आणि माता लक्ष्मीचं आपल्या घरामध्ये आगमन होईल. घरामध्ये धनप्राप्तीचे, लक्ष्मी प्राप्तीचे योग जे आहेत तर ते जुळून येतील आणि जे काय आपली रखडलेले पैसा येण्याचे जे काय मार्ग बंद झालेले आहेत तर ती देखील मोकळे होतील. आपल्या मनातील प्रत्येक इच्छा मनोकामना जी आहे तर ती देखील पूर्ण होईल. बघा आता आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी तुळशीचं पान आणि एक वस्तू जी आहे तर ती ठेवायची आहे. म्हणजेच तुळशीपत्र आपल्याला नेमकं कुठे ठेवायचं आहे, तुळशीला कोणती वस्तू अर्पण करायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्स मध्ये जय माता लक्ष्मी किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र सर्वांनी जास्तीत जास्त लिहा. बघा मित्र मैत्रिणींनो, या एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. शक्यतो करून ब्रह्म मुहूर्तावरती उठायचं आहे आणि आपल्याला स्वच्छ स्नान करायचं आहे. मात्र या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला आवर्जून चिमूटभर हळद, थोडंसं गंगाजल टाकायचं आहे. बघा तुम्ही ब्रह्म मुहूर्तावरती उठून जरी स्नान केलं तरी देखील चालणार आहे. स्नान करण्याच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं आवर्जून सांगितल्याप्रमाणे हळद, गोमित्र, गंगाजल टाकायचं आहे. शक्यतो गुलाबजल जे आहे तर ते टाकण्याचा प्रयत्न करा. ज्यांच्याकडे गुलाबजल नाहीये त्यांनी या दिवशी आवर्जून थोड्या का होईना गुलाबाच्या पाकळ्या ज्या आहेत तर त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहे. आणि या पाण्याने आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचं स्मरण करत आपल्याला स्वच्छ स्नान करायचं आहे. यानंतर शक्यतो करून या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र आपल्याला परिधान करायचे आहे किंवा मग लाल रंगाचे वस्त्र परिधान करू शकता. यानंतर आपल्या घरामधलं जे काही झाडलोट आहे, पारोस आहे तर ते काढायचं आहे. आपल्या घराचा जो उंबरठा असतो
तर तो आपल्याला सर्वप्रथम स्वच्छ करून घ्यायचा आहे। एका लोट्यामध्ये तुम्हाला स्वच्छ पिण्याचं पाणी घ्यायचं आहे। थोडीशी हळद तुम्हाला त्यामध्ये टाकायची आहे आणि हळद मिक्स केलेलं पाणी जे आहे तर ते उंबरठ्यावरती तुम्हाला टाकायचं आहे, शिंपडायचं आहे आणि स्वच्छ पुसून घ्यायचं आहे। त्याचबरोबर आपला जो मेन दरवाजा आहे, दरवाजावरती आपल्याला हे पाणी शिंपडायचं आहे। उंबरठा दरवाजा जो आहे तर ते आपल्याला पुसून घ्यायचं आहे, कारण की माता लक्ष्मीचं आगमन जे आहे तर ते आपल्या घरामध्ये तिथूनच होत असतं आणि एक सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये तिथूनच प्रवेश करत असते। त्याचबरोबर नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती सुद्धा तिथूनच प्रवेश करत असते। तर जेणेकरून आपल्याला नकारात्मक ऊर्जा थांबवायची आहे आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये संचारित करायची आहे। त्यामुळे आपल्याला आपला उंबरठा जो आहे तर तो हळदीने आपल्याला हे करायचं आहे, थोडीशी मिक्स करायची आहे पाण्यामध्ये आणि स्वच्छ पुसून घ्यायचं आहे। त्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होत नाही। आपला हा उंबरठा जो आहे तर तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे। यानंतर उंबरठ्याला आवर्जून हळदीचं लेपन जे आहे तर ते आपल्याला करायचं आहे मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावरती। यानंतर उंबरठ्याचं पूजन आपल्याला करून घ्यायचं। त्यानंतर आपल्याला आपली रोजची जी काय नित्य देवपूजा आहे, सेवा आहे तर ती करून घ्यायची। शक्य असेल तर दोन्ही साईडला आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे। तूप शक्य नसेल तर तेलाचा दिवा लावा, छानसा धूप लावा। यानंतर देवघरामध्ये जर पांडुरंगाची मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करा। पांडुरंगाची मूर्ती नसेल, भगवान विष्णुदेवांची मूर्ती असेल, भगवान बाळकृष्णाची मूर्ती असेल तर तुम्हाला त्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे। पंचामृताने करा, गाईच्या कच्च्या दुधाने करा किंवा साध्या स्वच्छ पिण्याच्या पाण्याने केला तरी देखील चालणार आहे। यानंतर तुम्हाला मूर्ती स्वच्छ पाण्याने स्नान घालून पुसून घ्यायची आहे। चौरंगावरती, पाटावरती किंवा देवघरामध्ये पिवळ्या रंगाचं कापड तुम्हाला अंथरून घ्यायचं आहे। त्यावरती मूर्ती विराजमान करायची आहे आणि विधिवत त्यांचं पूजन करायचं आहे। त्यांना पिवळं चंदन, अष्टगंध लावायचं आहे, हळदी कुंकू लावायचं आहे माता लक्ष्मीला। माता लक्ष्मीची देखील आपल्याला पूजा करायची आहे। यानंतर आपल्याला पिवळ्या लाल रंगाची फुलं अर्पण करायची आहे। गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आपल्याला अर्पण करायचा आहे किंवा मग दूध साखरेचा नैवेद्य अर्पण करू शकता किंवा पिवळी मिठाई तुम्ही या दिवशी अर्पण करू शकता नैवेद्य म्हणून। यानंतर लक्षात ठेवा, आपल्याला एकादशीच्या दिवशी माता तुळशीला चुकून देखील स्पर्श करायचा नाही। त्यामुळे एक दिवस अगोदरच आपल्याला तुळशी पत्र जे आहे तर ते तोडून ठेवायचं आहे। ज्यांनी व्हिडिओ लेट बघितला, ज्यांच्यापर्यंत व्हिडिओ लेट पोहोचला त्यांनी खाली जर पडलेले तुळशीच्या कुंडीमध्ये, वृंदावनामध्ये तुळशीची पानं गळून पडलेली असतात तर ती चांगली पानं तुम्हाला घ्यायची आहे, स्वच्छ धुवून घ्यायची आहे। घेतली तरी देखील चालणार आहे, परंतु या दिवशी चुकून देखील तुम्ही तुळशी पत्र किंवा मंजिरी जी आहे तर ती तोडू नका। यासोबतच तुळशीला साक्षात माता लक्ष्मी स्वरूप मानलं गेलं आहे। त्यामुळे आपल्याला तुळशीची देखील पूजा करून घ्यायची आहे। माता तुळशीला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे। यासोबतच तुळशी जवळ शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे। हा सकाळी लावा, संध्याकाळी लावा, पण दररोज आपल्याला प्रज्वलित दिवा जो आहे तर तो करायचा आहे। परंतु एकादशीच्या दिवशी आवर्जून तुपाचा दिवा जो आहे ना तर तो तुळशी मातेसमोर प्रज्वलित करत जावा। आपण जिथे पूजा केलेली आहे तिथे आपल्याला देवघरासमोर देखील आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा जो आहे तर तो लावून घ्यायचा आहे, धूप लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे। आणि जर आपल्याला गाईच्या तुपाचा दिवा लावणं शक्य नसेल तर मग आपल्याला आपण घरामध्ये जे तेल वापरतो त्या तेलाचा लावला तरी देखील हरकत नाही। कोणतीही सेवा मनापासून केली तर ती भगवंतापर्यंत नक्कीच पोहोचते। यानंतर आपल्याला कोणत्याही धातूचा एक दिवा जो आहे तर तो घ्यायचा आहे। त्या दिव्यामध्ये आपल्याला कापसाची दुहेरी वात लावायची आहे। दुहेरी वात का लावली जाते तर असं म्हटलं जातं की जीवाशिवाचं प्रेम असतं, म्हणून त्या दोन वातीची एक वात करून आपल्याला लावायची आहे। त्या दिव्यामध्ये आपल्याला तिळाचं तेल किंवा शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे आणि दोन वस्तू दोन्हीपैकी एक वस्तू घालून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला त्या दिव्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद आणि पांढरे तीळ जे आहे ना तर ते आवर्जून टाकायचे आहे। यासोबतच एक प्लेट घ्यायची आहे, डिश घ्यायची आहे। प्लेटमध्ये सुद्धा आपल्याला पांढरे तीळ जे आहे तर ते ठेवायचे आहे। तीळ जे असतात ना तर तिळाचं आसन आपल्याला दिव्याला द्यायचं आहे आणि त्या तिळावरती हा दिवा जो आहे तर तो ठेवायचा आहे, देवघरामध्ये प्रज्वलित करायचा आहे। आता बघा, यानंतर आपल्याला काय करायचं, एक तुळशी पत्र घ्यायचं आपल्या उजव्या हातामध्ये। ही सेवा आपल्याला करण्यापूर्वी आपल्याला स्वतःला बसण्यासाठी आसन घेऊन बसायचं आहे। कधीही जमिनीवरती बसून सेवा करायची नाही। बघा, कोणती पण सेवा असो, पूजापाठ
असेल, ध्यान असेल, मंत्र असेल, तर आपल्याला नेहमी आसन घेऊनच बसायचं असतं. कारण की आपण जे काही मंत्रोच्चार करतो, सेवा करतो, जी पण सेवा करतो तर ती धरणी मातेला समर्पित होत असते. त्यामुळे नेहमी बसण्यासाठी आसन घेऊनच बसत जावा. आता हे तुळशीपत्र आपण उजव्या हातामध्ये घेतलं. यानंतर आपल्याला विष्णू सहस्रनामावलीचं पठण करायचं आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी विष्णू सहस्रनाम पठण केलं तरी देखील चालणार आहे. यानंतर बघा, विष्णू सहस्रनाम जे आहे तर ती 1000 नावं असतात, तर त्या नावाचं तुम्हाला पठण करायचं आहे. यानंतर हे तुळशीपत्र जे आहे तर ते भगवान श्री हरी विष्णू देवांच्या चरणी आपल्याला अर्पण करायचं आहे. अर्पण केल्यानंतर आपल्या मनातील जी काय कठीणातील कठीण इच्छा असेल तर ती इच्छा आपल्याला व्यक्त करायची आहे, भगवान श्री हरी विष्णू देवांना सांगायची आहे. यामुळे काय होतं बघा, आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी तर ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे. बघा, तुमच्या घरामध्ये आलेली माता लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी असेल, तुमच्या मुलांचे विवाहाचे योग लवकरात लवकर जुळून येण्यासाठी असेल, किंवा मग संतान प्राप्तीसाठी असेल, तुमची कुठलीही इच्छा असू द्या, किंवा पैशा संबंधीची इच्छा असेल, त्यासाठी तुम्हाला मनोमन इच्छा जी आहे तर ती बोलायची आहे. भगवान विष्णुदेव आणि माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे. त्यानंतर आपल्याला शक्य असल्यास तुळशीला बघा 7 किंवा 11 प्रदक्षिणा ज्या आहेत तर त्या आपल्याला अर्पण घालायच्या आहे. आणि प्रदक्षिणा करत असताना मात्र मनामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप आपल्याला आवर्जून करायचा आहे. तिथे बसूनच आपल्याला देवघरासमोर बसून जरी तुम्ही हा जप केला, सेवा केली तरी देखील चालणार आहे. या दिवशी ही सेवा अतिशय अत्यंत उच्च कोटीची सेवा मानली जाते आणि या सेवेला खास विशेष अनन्यसाधारण महत्व दिलं जातं. यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन जे आहे तर ते नक्कीच होत असतं आणि आपल्या मनातील प्रत्येक इच्छा जी आहे तर ती देखील पूर्ण होत असते. आपल्या घरामध्ये ज्या काही समस्या असतील, अडचणी असतील तर त्या माता लक्ष्मीच्या कृपेने आणि भगवान विष्णू देवांच्या कृपेने नक्कीच दूर होत असतात. तर अशा पद्धतीने हा अगदी साधा सोपा उपाय जो आहे तर तो आपण या देवशयनी एकादशीला आवर्जून करायचा आहे. कारण की सर्व एकादशीमध्ये ही सर्वात श्रेष्ठ आणि महत्वाची, तितकीच प्रभावशाली एकादशी म्हणून ओळखली जाते आणि ही फक्त वर्षातून आपल्याला सेवा करण्यासाठी एकदाच मिळत असते. तुम्ही हा उपाय आवर्जून मनापासून करून बघा, सेवा करून बघा. नक्कीच तुम्हाला या सेवेचं फळ जे आहे तर ते मिळणार आहे. आता ज्यांना विष्णू सहस्रनामावली किंवा विष्णू सहस्रनाम पठण करणं शक्य नाहीये किंवा वाचता येत नाही, मग अशा वेळी तुम्ही मोबाईल वरती युट्यूबला लावून द्या आणि तुम्ही श्रवण केलं तरी देखील चालणार आहे. सोबतच तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम सुद्धा या दिवशी पठण करायचं आहे. छानशी आपल्याला पांडुरंगाची देखील पूजा करायची आहे, आरती करायची आहे. मनोभावे दूध साखरेचा नैवेद्य आपल्याला अर्पण करायचा आहे किंवा केळीचा पिवळ्या मिठाईचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. कारण की एकादशीच्या दिवशी आणि गुरुवारच्या दिवशी पिवळ्या रंगाला खास विशेष महत्व असतं. म्हणून आपण आपल्याकडनं या दिवशी जेवढी होईल तेवढी सेवा जास्तीत जास्त करण्याचा आपल्या घरामध्ये प्रयत्न करायचा आहे. सोबतच कष्ट आणि कर्म देखील आपल्याला चांगली करायची आहे. आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल. ज्यांना काही समजलं नसेल त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहिती सोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.